विविध विकासामध्ये उद्घाटन होतं आणि या विकास कामाच्या उद्घाटनाला महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांच्याबरोबर काम करतात राजन पाटील कोणी या ठिकाणी उपस्थित आहे चर्चाविषयी ठरतोय. काय चौथा सभा घेण्याचा प्रश्न आहे का आपल्याला या ठिकाणी सांगतो. फुलचंचलीतील ग्रामस्थांनी सर्वांनी या कार्यक्रमाला आपल्याला सर्वांना आमंत्रित केलं. तुमच्यासह आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहील. वास्तविक आता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ज्या दिवशी आपण आभार मानायचा कार्यक्रम झाला प्रत्येक गावामध्ये, त्या दिवसानंतर राजन पाटील मालक किंवा त्यांची दोन्हीही मुलं कधीही तुम्हाला 17 गावात दिसली नाही. त्याला कारण एक आहे, त्यांनी मला सांगितलं या ठिकाणी 17 गावातील जनता एवढी सुज्ञ आहे आणि तुमच्यावरती प्रेम करणारे आहे, तर तुम्ही हा 17 गावं तुम्हीच बघायची, आम्ही आमच्या कुटुंबातील कुणीही येणार नाही. म्हणून ते दोन्ही मुलं आणि मालक या ठिकाणी येत नाहीत. परंतु तुम्ही आज बोलावल्यामुळे कुठल्याच एखाद्या कार्यक्रमाला आपण सर्वांना या मान्यवरांना लावून एखादा कार्यक्रम चांगला आपण त्यांच्या नेतृत्वाखाली घेऊया. परंतु ते 17 गावामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला येत नाहीत किंवा कुणाच्या कामामध्ये हस्तक्षेपही करत नाहीत. जे आहे ते आमदाराला 17 गावं आपण म्हणतो ना आनंद दिल्यात, त्या पद्धतीने दिलेले आहेत आणि आपण त्या पद्धतीने जनतेची कामं करत असतो. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने मनामध्ये संभ्रम निर्माण करून घेऊ नका आणि करू नका की राजन पाटील वेगळं काय आहे. चौथा सुभा अजिबात नाही. फ्यूकल का जोड है टूटेगा नहीं, एक साथ चलेंगे. तुम्ही भाषणामध्ये उल्लेख करत असताना महाविकास आघाडीचं सुद्धा कौतुक या ठिकाणी केलं. महायुतीमध्ये राहत असताना महाविकास आघाडीचं कौतुक करणं त्याला कारण असे आहेत की एका दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये पाठीमागील दिवस सोडायचे नसतात. पाठीमागे सुरुवातीच्या माझ्या आमदारकीच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा आपण या फुलचिंचोली गावासाठी आपण निधी दिलेला आहे, ते विसरून कच्चा. त्याच्यानंतर 1 वर्षामध्ये विरोधामध्ये बसलो, त्यावेळेस कुठलाही निधी मिळाला नाही. पाठीमागील महायुतीच्या काळामध्ये 1.25 वर्षामध्ये फार चांगला निधी मिळाला गेला. त्यामुळे ज्यांनी आजपर्यंतच्या जडणघडणीमध्ये जसं आपण सर्वांचं कौतुक करतो, शाळेत आल्यानंतर गुरुजनांचं करतो, आई वडिलांचं करतो, त्यांना विसरत नाही. त्या पद्धतीने माझ्या आमदारकीच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा मला निधी मिळाला ना. त्यामुळे त्यांचंही आभार मानलं पाहिजे, महायुतीचं आणि समोर बसलेलं सर्व जनतेचं. काय झालं, सुप्रिया सुळेंची तुम्ही भेट घेतली, नंतर महाविकास आघाडीचं कौतुक केलं आणि आज राजन पाटलांच्या घरातले कोणाचेच फोटो नाहीत, निदान उपस्थित नाही पण फोटो पण आहेत तुमच्या बॅनरवर. त्यामुळं तुम्ही महायुतीतनं काय महाविकास आघाडीतनं जाणार वगैरे अशा काही चर्चा आहेत का? पवारांसोबत काही चर्चा चालू आहे तुमची? फोटो बद्दल बोलायचं तर या गावचे सरपंच नारायण जाधव आहेत ना, त्यांना तुम्ही विचारा की बाबा काय फोटो. वास्तविक आज स्टेजवरती सर्व पक्षीय नेते मंडळी होती. या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा गंध नव्हता कोणाचा. त्याच्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने कार्यक्रम केला असं मला वाटते. आणि सुप्रियाताईंचा विषय घेतल्यानंतर माझे मित्र हनुमंत नाना बंडगर हे मदनवाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य बेगोन गटाचे, त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना मी भेटायसाठी गेलो होतो. मी जायच्या अगोदर 2-4 मिनिटं अगोदर सुप्रियाताई त्या ठिकाणी पोहोचले होते. त्या ठिकाणी आम्ही एकत्र बसल्यावर चर्चा केली. कारण त्यांच्याही कुटुंबादृष्टीने माझ्या जवळचे संबंध आहेत बंडगरांबरोबर, कारण त्या ठिकाणचा मी नागरिक, तिथला मी माझे मित्र ते त्या ठिकाणचे खासदार आहेत. त्यामुळे ते सांत्वन भेटीसाठी आल्यानंतर आम्ही एकत्र होतो. बाहेर पडल्यानंतर असं ठरलं की मीही बारामतीला चाललोय, त्याही बारामतीला चालल्या. त्यामुळे जाताना आम्ही बारामतीपर्यंत चर्चा करत गेलो. ह्याच्यात विशेष काय चर्चा काय झाली? चर्चा म्हणजे काय चाललं, राजकीय चर्चा काय झाली? महाविकास आघाडी नाही, महायुती नाही, काय नाही. या साधारण मतदारसंघातल्या लोकांची अशी प्रबळ इच्छा आहे की यशवंतताईंनी खरं तर तुतारी हाती घ्यायला पाहिजे, कारण तुतारीकडचा मतदारसंघ आहे, खूप आकर्षित आहे आणि तुमची मागणी होती मतदारांची की तात्याने तुतारी हाती घ्यावी. आता तुम्हाला सांगतो, कल्याण बाप्पांनी आता वरती सांगितलं की पक्ष हा विषय या 17 गावात येत नाही. बरोबर आहे, आम्ही व्यक्ती बघतो आणि या भागातील सर्व शुद्ध नागरिक व्यक्ती बघतात. त्यामुळे पक्षाचा विषय या ठिकाणी येतच नाही. या 17 गावामध्ये पूर येऊन गेला आहे, पूरस्थिती बरेच दिवस आहे, लोकांचे खूप नुकसान झाले. पाठीमाग पूर येऊन गेला पण पंचनामे दिन झाले होते. आता काही पंचनामे त्यांचे आदेश वगैरे आहेत? सध्या तर कुठले आता सध्या तर आदेश नाही आहे. आणि वर्षामध्ये एका ठिकाणी एखाद्या पिकावरती झाल्यानंतर त्याच गटावरती डबल 3 वेळा पहिल्यांदा पण झाला नाही. त्या ठिकाणी जर तुम्ही आता माझे निर्देशन आणून देताय, मी चौकशी करून तो करायला. मी सांगतो 17 गावाला अंतर्गत कामांसाठी 300 कोटीपेक्षा जादा निधी आणि कुरुल ते पंढरपूर हा रस्ता जो आहे त्यासाठी 271 कोटी, म्हणजे 271 कोटीमधील जास्तीत जास्त निधी आपला ह्या पंढरपूर भागात जो येतोय आणि 300 कोटीपेक्षा जादा इतर आपले अंतर्गत रस्ते असतील, भूमिगत रस्ते
असतील, सभामंडप असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील, पाण्याची योजना असतील, हे प्रत्येक गावात मी प्रत्येकाला यादी दिलेली होती की प्रत्येकाने एवढी निधी आपण या ठिकाणी मंजूर केला. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक गावाला आपण कोट्यवधी रुपयात निधी दिला. तुम्ही शंकर गावनळीचं उदाहरण बघा. तुम्ही शंकर गावनळी म्हणजे या फुलचिंचोलीचा एक वार्ड आहे, त्या गावाला सुद्धा आपण 16-17 कोटीपेक्षा जादा निधी दिला. म्हणजे कुठेही आपण तफावत ठेवली नाही, भेदभाव ठेवलेला नाही, सर्व गावासमोर. वास्तविक आता शंकर गावनळी या दोन्ही गावामध्ये म्हणजे एक ग्रुप ग्रामपंचायत आहे, त्या ठिकाणी मला विधानसभेला फार अल्प मतदान पडलं होतं. म्हणून कुठल्याही प्रकारचा मी भेदभाव न करता सर्व गावांच्या हिशोबाने त्यांना मतदान दिलेलं. महायुतीचे समन्वयक म्हणून सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. या मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये भीमा परिवार आहे. या 17 गावामध्ये भीमा परिवाराचं मोठं वर्चस्व आहे. अनेक गावांमध्ये भीमा परिवाराचे नेते आहेत. असे असताना आज महायुती म्हणून भीमा परिवारातील नेत्यांना सोबत घेताना तालुक्याच्या राजकारणामध्ये सध्या जे काही पूर्वीपासून चालत आलेलं विरोधाचं राजकारण आहे ते संपुष्टात आणण्यात यशस्वी ठरतात असं वाटतं. माझ्या माहितीप्रमाणे आता या पत्रिकेमध्ये भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वजित महाडिक यांचंही नाव आहे. आता ते काय आले नाहीत ते सरपंच आपल्याला सांगतील. पांडुरंग ते भीमा परिवाराचे प्रमुख आहेत, ते या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याच्यामुळं भीमा परिवार कोणाला नाही असं तुम्ही म्हणू शकणार नाही, कारण ते माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा जो ग्रुप आहे त्याचे ते सचिव आहे. भीमा परिवार आलं तालुक्याच्या राजकारणामध्ये जे पाटील आणि माडिकांचं जे राजकीय क्षेत्र आहे त्याच्यातून जर तुमच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न होईल येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून. कुठल्याही निवडणुकीमध्ये किंवा पक्षामध्ये राजकारणामध्ये आजचा दिवस उद्या नसतोय, उद्याचा दिवस परवा दिवशी नसतोय. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत सर्व घटना घडतील, कारण महायुतीचा धर्म हे सर्वांना पाळावा लागणार. कारण आता जे लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये महायुतीचा धर्म आम्ही पाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि आम्ही पूर्ण महिनाभर त्यांच्यासाठी फिरत होतो. ती भूमिका त्यांना घ्यावीच लागेल.